नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकरनं शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। युवराज माथनकर विरोधात लूट, खंडणी आणि हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती। त्यामुळे त्याचे काही वर्ष तुरुंगातही गेलेले आहेत। अनेक प्रकरणातून त्याची निर्दोष सुटका झालेली आहे। मात्र नागपूरमध्ये लोक त्याला एक सराईत गुंड म्हणून ओळखतात आणि त्याच युवराज माथनकरला एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत किंबहुना त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश देण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। यादी तयार करतो। ती यादी तयार केल्यानंतर ते सगळे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे काम करणारे जर असतील आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी ज्या नकळत आपल्या पक्षाला चुकीचे ठरवता येईल असं नसेल, अशा लोकांना आम्ही प्रवेश घेतो। आणि सगळी रितसर यादी जी आमच्याकडे ती होती त्याच्यामध्ये युवराज माथनकर नावाच्या व्यक्तीचं नाव नव्हतं। त्यामध्ये आमच्या पक्षामध्ये जेव्हाही प्रवेश आम्ही घेतो तर त्याची मागची पार्श्वभूमी कशी आहे, त्यांनी कसे काम केलेले आहे, अशा लोकांची माहिती घेतो आणि माहिती घेतल्यानंतर तो पक्षासाठी चांगलं काम करू शकतो, समाजासाठी चांगलं काम करू शकतो, हे आम्हाला जेव्हा लक्षात येतं तेव्हा आम्ही त्यांचे प्रवेश घेतो। आणि म्हणून हा प्रवेश जो आहे हा प्रवेश झालेलाच नाहीये असं मी या ठिकाणी जाहीर करतो। वादग्रस्त कशाला, आपण वादग्रस्त वादात पडणारे लोक आम्ही नाही आहोत, परंतु स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी याचं लक्ष ठेवलं पाहिजे की या शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।